नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा आपण दोन सोप्या सुंदर एकदम अशा झकास आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. तर ह्या ज्या दोन रांगोळ्या आहे त्या तुम्ही देवघरात दारासमोरही काढू शकता आणि एक आपण याच्यात एक बॉटलच्या साहाय्याने टिपके देऊन रांगोळी काढली आणि एक आपले बोटाच्या साहाय्याने 3 ते 3 टिपके देऊन रांगोळी काढली. तर दोन्ही रांगोळ्या नक्की बघा आणि जे नवीन असतील आपले व्ह्यूअर्स जे पहिल्यांदा चॅनलला भेट देत आहे आज, तर त्यांच्यासाठी सांगते मी की चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये, जेणेकरून आपल्या ह्या रांगोळ्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील. आणि मी रांगोळ्या एकदम छोट्याशा आणि सोप्या काढण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपल्या ज्या गृहिणी आहेत ज्यांच्याकडे टाईम नसतो त्यांच्यासाठी ह्या रांगोळ्या मी सहसा काढते आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली रांगोळी झालेली आहे बघा. आता दुसरी जी रांगोळी ती 3 टिपक्यांची रांगोळी, पारंपरिक रांगोळी ही, म्हणजे आपण पहिल्यापासून काढत आलेलं आहे पूर्वजांपासून. तर बघू शकता तुम्ही. तुम्हाला येतही असेल ही रांगोळी, पण मी थोडं वेगळं काढण्याचा प्रयत्न करत असते, नेहमी काहीतरी वेगळं काढण्याचा. आणि ती रांगोळी थोडं वारं होतं त्याच्यामुळे उडत होती, तर तेवढं समजून घ्या मैत्रिणींनो. आणि अजून काय सांगायचं होतं तुम्हाला, यात मी एक ट्रिक दाखवली तुम्हाला, म्हणजे जर रेष आपली तिरपी वगैरे झाली तर तुम्ही ती कशी पट्टीच्या साहाय्याने सरळ करू शकता, तुम्ही ते पण बघा. आणि आपला व्हिडिओ रोज 1 वाजता अपलोड होतो, जो मोठा व्हिडिओ असतो डिटेलमधला व्हिडिओ, तर तो नक्की बघत जा मैत्रिणींनो. शॉर्ट व्हिडिओ पण बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा. तर मी ह्या रांगोळीमध्ये 2 कलर भरून घेतले, एक राणी कलर आणि हिरवा कलर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉम्बिनेशन बनवू शकता. राणी कलर सोबत अजून पिवळा कलर पण छान दिसेल. आकाशी कलर आणखीन एक छान दिसेल, ब्लू आकाशी. असं आधी कलर भरून घेतले आणि त्याला बॉर्डर करून घेतली पुन्हा, म्हणजे ते व्यवस्थित दिसतं. आपण जशी एखादं चित्र काढतो, ड्रॉइंग काढतो, तर त्याला कलर भरल्यानंतर कशी बॉर्डर करतो त्या पद्धतीने पुन्हा बॉर्डर करून घेतलेली मी, म्हणजे ती रांगोळी एकदम छान वाटते. बघू शकता तुम्ही. आता बघा मैत्रिणींनो, अशी पट्टी तिथे ठेवायची, बरोबर त्याला सरळ आकार दिला जातो. अशाच मोठ्या पण रेष काढल्या आणि तुम्ही असं करून घ्यायची. ही ट्रिक आहे, तुम्हाला सांगते मी आज. थोडी पसरली होती ना ती रांगोळी वाऱ्यामुळे, त्यामुळे मी त्याला पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित सरळ करून घेतलेली आहे. किती सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघा, कोणीही काढू शकेल. आणि नक्की ट्राय करा, खूप छान रांगोळ्या आहेत. देवासमोर, घरासमोर, तुळशीसमोर काढत असाल तर. आणि आपण अशाच पुढे पण रांगोळ्या बघणार आहोत, सोप्या सुंदर, आणि कमीत कमी साहित्यात कशी रांगोळी काढता येईल हे पण दाखवणार पुढच्या भागांमध्ये. नक्की बघा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.